वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. विचार करा, एखादी कंपनी आपला माल बाजारात फक्त 4% जास्त विकते. म्हणजे दुकानातून बाहेर पडणाऱ्या वस्तूंच्या संख्येत काही फार मोठी वाढ झालेली नाहीये, ती अगदी नाममात्र आहे. हो, अगदीच किरकोळ वाढ म्हणता येईल याला. एक्झॅक्टली. पण जेव्हा ती कंपनी आपला नफा मोजायला बसते, तेव्हा तो निव्वळ नफा थेट 30% उसळी घेतो. बापरे. हो ना? म्हणजे हे गणिताच्या कोणत्या नियमात बसतं, हे असं कसं शक्य आहे? आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशाच चक्राहून टाकणाऱ्या अहवालाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि हा खूपच इंटरेस्टिंग केस स्टडी आहे. हो. तर विषय आहे युनायटेड स्पिरिट्स या कंपनीचे मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4चे आर्थिक निकाल. आणि आजचं आपलं मुख्य मिशन हेच आहे की विक्रीत एवढी किरकोळ वाढ असतानाही नफ्याला एवढे मोठे पंख कसे फुटले, यामागची खरी व्यावसायिक रणनीती उलगडून दाखवणं. हा अहवाल खरोखरच एका मोठ्या बदलाकडे निर्देश करतो. कारण सहसा आपण पाहतो की कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून आपला मार्केट शेअर किंवा बाजारातील वाटा वाढवण्यासाठी धडपडत असतात. बरोबर. जास्तीत जास्त माल विकण्यावर त्यांचा भर असतो. अगदी बरोबर. पण युनायटेड स्पिरिट्सच्या या निकालांमधून एक वेगळीच दिशा समोर येते. हा केवळ एका तिमाहीतील नफ्याचा आकडा नाहीये, तर एका अत्यंत विचारपूर्वक राबवलेल्या कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीचा तो विजय आहे. तर आपण या आकड्यांची जरा सविस्तर फोड करूया, म्हणजे श्रोत्यांना याचा अंदाज येईल. मार्च 2025च्या तुलनेत मार्च 2026 मधील आकडेवारी पाहणं इथे खूप रंजक ठरतं. हो, सांगा ना आकडे. कंपनीची एकूण विक्री 2,946 कोटी रुपयांवरून 3,054 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजे वार्षिक वाढीचा विचार केला तर ही फक्त 4% वाढ आहे. म्हणजे त्यांनी विकलेल्या मालाच्या आकारमानात, ज्याला आपण व्हॉल्यूम म्हणतो, त्यात फार काही मोठा बदल झालेला नाहीये. नाही, अजिबात नाही. पण यापुढचे आकडे धक्कादायक आहेत. अच्छा. कंपनीचा एबिटा, ज्याला आपण कामकाजाचा नफा म्हणू शकतो, तो 509 कोटीवरून 593 कोटींवर गेला आहे. ही 17% वाढ आहे. क्या बात आहे. 17%. आणि सर्वात मोठी झेप घेतली आहे ती निव्वळ नफ्याने, म्हणजेच नेट प्रॉफिटने. तो 421 कोटीवरून थेट 539 कोटींवर पोचला आहे. ही तब्बल 30% वाढ आहे. आणि मला वाटतं EPS मध्ये पण वाढ झाली असेलच. हो, तर प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS सुद्धा 5 रुपये 79 पैशांवरून 7 रुपये 41 पैशांवर पोचला आहे. त्यात 28% वाढ नोंदवली गेली आहे. हे आकडे खूप काही स्पष्ट करतात. बघायला गेलं तर जेव्हा विक्री फक्त 4% आणि नफा 30% वाढतो, तेव्हा याचा सरळ अर्थ असा होतो की कंपनीच्या नफ्याचं मार्जिन अत्यंत वेगाने विस्तारत आहे. म्हणजे कंपनी आता तोच व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने करत आहे किंवा त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून येणारा परतावा कुठेतरी बदललाय. म्हणजे हे असं आहे का? आपण एक उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका किराणा दुकानदाराने ठरवलं की आता तो आपल्या दुकानात 5 रुपयांची साधी बिस्किटे ठेवणार नाही. ओके. त्याऐवजी तो तिथे 200 रुपयांचे महागडे आणि इम्पोर्टेड चॉकलेट्स ठेवेल. दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संख्या कदाचित तेवढीच राहील किंवा थोडी कमीही होईल. बरोबर. कारण सगळेच 200 रुपयांचे चॉकलेट्स घेणार नाहीत. एक्झॅक्टली. दुकानातून बाहेर पडणाऱ्या पिशव्यांची संख्या फक्त 4% वाढेल. पण जेव्हा तो दुकानदार संध्याकाळी गल्ला मोजेल, तेव्हा त्याला दिसेल की आधी 5 रुपयांच्या बिस्किटामागे त्याला जो 50 पैशांचा नफा मिळायचा, त्याऐवजी आता एका चॉकलेटमागे त्याला थेट 50 रुपयांचा नफा मिळतोय. म्हणजे माल तेवढाच विकला गेला, पण गल्ल्यातील नफा मात्र खूप मोठा आहे. एकदम परफेक्ट उदाहरण आहे. आणि युनायटेड स्पिरिट्सच्या बाबतीत नेमकं हेच घडलंय. यामागील अर्थशास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कसं काय? कारण मध्य उद्योगात एका विशिष्ट मर्यादेनंतर खर्चाचं गणित खूप वेगळ्या पद्धतीने काम करतं. काचेची बाटली बनवण्याचा खर्च, ती बाटली कारखान्यातून दुकानापर्यंत पोहोचवण्याचा वाहतूक खर्च आणि वितरणाचं जाळं उभं करण्याचा खर्च. बरोबर. हा सगळा खर्च बऱ्याच अंशी स्थिर असतो, म्हणजे फिक्स्ड कॉस्ट असते. आता त्याच बाटलीत 100 रुपयांची सर्वसामान्य दारू भरून विकली
तर त्यामागे मिळणारा नफा खूपच कमी असतो. कारण वाहतूक आणि पॅकेजिंगचा खर्च तर तेवढाच लागणार आहे. हो ना, पण जर त्याच बाटलीत 2,000 रुपयांची उच्च दर्जाची प्रीमियम विस्की भरून विकली, तर तो जो जास्तीचा महसूल येतो तो थेट कंपनीच्या खिशात जातो, म्हणजेच त्यांच्या एबिटामध्ये ॲड होतो. अच्छा, आणि म्हणूनच या निकालांनंतर कंपनीच्या मॅनेजमेंटने ज्या एका शब्दाचा सर्वात जास्त पुनरुच्चार केला आहे तो शब्द आहे प्रीमियमायझेशन. बरोबर, प्रीमियमायझेशन हीच ती मुख्य रणनीती आहे जिने हे संपूर्ण चित्र बदललं आहे. मॅनेजमेंटच्या कॉमेंटरीनुसार कंपनीने आता कमी मार्जिन देणाऱ्या स्वस्त आणि सर्वसामान्य उत्पादनांवरील आपलं लक्ष लक्षणीयरित्या कमी केलं आहे. म्हणजे स्वस्त वस्तू 100 विकण्यापेक्षा महागड्या आणि जास्त नफा देणाऱ्या 50 वस्तू विकायच्या. अगदी तेच. उच्च दर्जाची, महागडी आणि जास्त नफा देणारी उत्पादने विकण्यावर आता त्यांचा संपूर्ण भर आहे. या प्रॉडक्ट मिक्समध्ये केलेल्या बदलामुळेच आपण पाहू शकतो की महसूल फक्त 4% वाढूनही मार्जिनमध्ये प्रचंड मोठी सुधारणा झाली आहे. इथेच ही गोष्ट जास्त रंजक होते, कारण मला एक प्रश्न पडतो. ही रणनीती राबवणं ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढं ते प्रत्यक्षात आहे का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे एखाद्या कंपनीने अचानक ठरवलं की आपण फक्त महागड्या वस्तू विकूया, तर लोक त्या लगेच घेतीलच असं नाहीये. यामागे ग्राहकांच्या मानसिकतेचा किंवा अर्थव्यवस्थेतील काही मोठ्या बदलांचा संबंध आहे का? खूप छान प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर हो असं आहे. हा केवळ एका कंपनीचा निर्णय नाहीये, तर तो भारतीय अर्थव्यवस्थेत आणि विशेषतः ग्राहकांच्या मानसिकतेत होत असलेल्या एका मोठ्या बदलाचा परिणाम आहे. भारतातील प्रीमियम मद्याची ग्राहकांकडून असणारी मागणी सध्या अत्यंत स्थिर आणि मजबूत आहे. अर्थशास्त्रामध्ये एक संकल्पना असते, प्राइस इलास्टिसिटी. अच्छा. ती कशी काम करते इथे? जेव्हा बाजारात महागाई वाढते किंवा आर्थिक चटके बसू लागतात, तेव्हा सर्वात आधी सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होतो. ते आपल्या खर्चात कपात करतात. हो, ते तर स्वाभाविक आहे. पण जे उच्चभ्रू किंवा प्रीमियम ग्राहक आहेत, त्यांच्या खरेदीवर अशा महागाईचा फारसा फरक पडत नाही. त्यांची महागड्या मद्याची मागणी स्थिर राहते. याचाच अर्थ कंपनीने अतिशय हुशारीने आपला व्यवसाय अशा ग्राहकांकडे वळवला आहे ज्यांच्या खिशाला महागाईची झळ कमी बसते. धावण्यापेक्षा व्हॅल्यू, म्हणजे जे ग्राहक जास्त पैसे मोजायला तयार आहेत त्यांना सर्वोत्तम माल पुरवण्यावर लक्ष केंद्रित करणं. हा त्यांनी अचूक निर्णय घेतला आहे. आणि आपण पाहू शकतो की हे केवळ मद्य उद्योगापुरतं मर्यादित नाहीये. हो, इतर क्षेत्रांतही हेच दिसतंय. आपण ऑटोमोबाईल क्षेत्रात पाहू शकतो की एंट्री लेव्हलच्या छोट्या कार्सची विक्री मंदावली आहे, पण मोठ्या आणि महागड्या SUV कार्ससाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. स्मार्टफोनच्या बाबतीतही लोक आता जास्त किमतीचे फोन खरेदी करत आहेत. बरोबर. आणि युनायटेड स्पिरिट्सने याच मोठ्या ट्रेंडचा अचूक फायदा उचलला आहे. हे चित्र वरवर पाहता खूपच सकारात्मक आणि छान दिसतं. 4% महसूल वाढ आणि 30% नफा वाढ. पण आपण इथेच थांबून चालणार नाही. बाजाराचं वास्तव नेहमीच एवढं सोपपणे सरळ नसतं. हो, धोके तर असतातच. या अहवालात असे काही धोक्याचे इशारे आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे जर सगळंच एवढं उत्तम सुरू आहे, तर मग एक मिनिट, डिसेंबर 2025च्या तुलनेत मार्च 2026 मध्ये कंपनीचा महसूल आणि कामकाजाचा नफा का घसरला? हा एक अतिशय तार्किक आक्षेप आहे. या तिमाही तुलनेकडे, म्हणजेच क्यू ऑन क्यू डेटाकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आपण आकडे पाहूया. डिसेंबर 2025 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 3,691 कोटी होता. तो मार्च 2026च्या तिमाहीत थेट 3,054 कोटींवर आला आहे. म्हणजे एकाच तिमाहीत एवढी मोठी घट. एबिटा सुद्धा 614 कोटींवरून 593 कोटींवर घसरला आहे. हे आकडे कशाचे संकेत देत आहेत? या घसरणीमागे प्रामुख्याने 2 कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सणांचा हंगाम. अच्छा, सीझनॅलिटी. हो, भारतीय बाजारपेठेत ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ दिवाळी, नवीन वर्ष आणि लग्न सोहळ्यांचा असतो. या काळात साहजिकच मद्याचा खप वर्षातील इतर कोणत्याही वेळेपेक्षा खूप जास्त असतो. बरोबर आहे. आणि मार्चच्या तिमाहीत हा हंगाम संपलेला असतो. त्यामुळे ही घट काही अंशी हंगामी किंवा सीझनल मानली जाते. हे कारण समजण्यासारखं आहे. पण मला वाटतं की या अहवालात लपलेलं खरं संकट वेगळंच आहे. कोणतं संकट? अहवालात मास मार्केट सेगमेंटमधील, म्हणजेच सर्वसामान्यांसाठी असलेल्या उत्पादनांच्या मागणीत आलेल्या घटीचा स्पष्ट उल्लेख आहे. कंपनी जरी प्रीमियम उत्पादनांकडे वळत असली तरी त्यांच्या कारखान्यांचा डोलारा आणि एकूण व्यवसायाचा एक खूप मोठा पाया याच मास मार्केटवर उभा आहे ना? अगदी बरोबर मुद्दा पकडलात तुम्ही.
जर या वर्गातील मागणी अशीच कमी होत राहिली तर भविष्यात ती एक मोठी डोकेदुखी ठरू शकते. या निरीक्षणाशी मी पूर्णपणे सहमत आहे, कारण प्रीमियमायझेशनचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुमचा मूळ व्यवसाय, जो भलेही कमी नफा देणारा असेल, पण तो कारखान्याचा स्थिर खर्च उचलून धरतो. फिक्स्ड कॉस्ट. हो, जर मास मार्केटमध्ये खूप वेगाने मंदी आली, तर तो स्थिर खर्च कंपनीच्या प्रीमियम उत्पादनांच्या नफ्याला अक्षरशः खाऊन टाकू शकतो. सध्याच्या घडीला महागाईमुळे सर्वसामान्य ग्राहकांची क्रयशक्ती नक्कीच कमी झाली आहे आणि मध्यउद्योगासाठी ही एक मोठी धोक्याची घंटा आहे. आणि या सर्वांपेक्षा मोठा धोका मला व्हॅल्युएशनचा वाटतो. आपण शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सध्या युनायटेड स्पिरिट्सचा पीई रेशिओ 50च्या पुढे आहे. हो, स्टॉक खूपच महागडा आहे सध्या. पीई रेशिओ 50 असणं म्हणजे आज ₹1 कमवण्यासाठी बाजारातील गुंतवणूकदार ₹50 मोजायला तयार आहेत. टेक्नॉलॉजी किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी ठीक आहे हो, पण एका मध्य कंपनीसाठी एवढा महागडा स्टॉक गुंतवणुकीच्या दृष्टीने जोखीम निर्माण करणारा नाही का वाटत? तसं पाहिलं तर शेअर बाजार नेहमी भविष्यातील वाढीच्या शक्यतेवर किंमत ठरवतो. गुंतवणूकदारांना वाटतं की कंपनीच्या मार्जिनमध्ये जी वाढ होत आहे ती अशीच पुढील अनेक वर्ष सुरू राहील. पण त्यात रिस्क आहेच ना. नक्कीच आहे. पी रेशिओ 50 असणं म्हणजे इथे चुकीला अजिबात माफी नाही. अगदी तेच. जर उद्या प्रीमियम उत्पादनांच्या मागणीचा वेग थोडासा जरी मंदावला किंवा पुढच्या तिमाहीत नफ्यात 30 ऐवजी फक्त 15% वाढ झाली तर हा स्टॉक पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळू शकतो. आणि त्याहीपेक्षा मोठा धोका म्हणजे सरकारी नियम आणि कर प्रणाली. अरे हो, तो तर नेहमीचाच प्रश्न आहे. भारतामध्ये मद्य व्यवसाय हा अतिशय कडक सरकारी नियंत्रणाखाली चालतो. टॅक्सची टांगती तलवार नेहमीच असते. हो, कारण इथे मद्य हा राज्यांचा विषय आहे. उत्पादन शुल्क किंवा एक्साईज ड्युटी राज्यांकडून ठरवली जाते. बरोबर. आणि कोणत्याही राज्य सरकारला जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा ते सर्वात आधी मद्यावरील कर वाढवतात आणि हे निर्णय रातोरात घेतले जातात. हां. जर उद्या एखाद्या मोठ्या राज्याने टॅक्समध्ये भरघोस वाढ केली तर कंपनीला ती किंमत ग्राहकांकडून वसूल करावी लागेल. आणि प्रीमियम मद्याची किंमत आधीच जास्त असते, ती आणखी वाढली तर मागणीवर थेट परिणाम होऊ शकतो. म्हणजे 50च्या पीई रेशिओवर गुंतवणूक करताना या अनपेक्षित सरकारी धोरणांची शक्यता गृहीत धरावीच लागते. हो, ती रिस्क फॅक्टरमध्ये टॉपला असते. हे अत्यंत महत्त्वाचं वास्तव आहे. म्हणजे एका बाजूला प्रीमियम ग्राहकांकडून मिळणारा प्रचंड नफा आणि विस्तारणारे मार्जिन आहे, तर दुसऱ्या बाजूला मास मार्केटमधील घटती मागणी, अवाढव्य व्हॅल्युएशन आणि सरकारी नियमांचं कधीही कोसळू शकणारं संकट आहे. बरोबर. मग या सर्व सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पाहिल्यानंतर गुंतवणूकदारांनी या आकड्यांचा अंतिम अर्थ काय काढावा? अल्पावधीचा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन काय सांगतो? शॉर्ट टर्म किंवा अल्पावधीचा दृष्टिकोन पाहिला तर चित्र संमिश्र आहे. नफ्यातील वाढ ही महसुलाच्या वाढीपेक्षा जास्त असल्यामुळे बाजारात सुरुवातीला नक्कीच सकारात्मक प्रतिक्रिया दिसू शकते. मार्जिन वाढणं ही जमेची बाजू आहे, पण त्याचवेळी एकूण विक्रीचं प्रमाण किंवा व्हॉल्यूम फारसा वाढत नसल्याने स्टॉकला एकाएकी खूप मोठी उसळी मिळेल असं वाटत नाही. म्हणजे तो एका रेंजमध्ये राहील. हो, पण दीर्घकालीन किंवा लाँग टर्म आउटलुकचा विचार केला तर विश्लेषकांनी या स्टॉकला एकंदर रिझल्ट रेटिंगमध्ये स्ट्रॉंग असं रेटिंग दिलं आहे. एक मिनिट, एवढे धोके असतानाही रेटिंग स्ट्रॉंग कसं असू शकतं? कारण दीर्घकाळात कोणत्याही कंपनीचं मूल्य हे त्यांच्या कॅश फ्लो आणि नफा कमावण्याच्या शाश्वत क्षमतेवर ठरतं. युनायटेड स्पिरिट्सची मार्केटमधील आधीपासूनच असलेली मजबूत पकड आणि त्यांचे प्रस्थापित ब्रँड्स ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. अच्छा. भारतातील प्रीमियम दारूच्या खपाचा कल पाहता जोपर्यंत ही मागणी कायम राहील तोपर्यंत वाढीचा मार्ग खुला राहील. म्हणजेच महसूल वाढ मध्यम असली तरी एबिटा, ईपीएस आणि नफ्याचे मार्जिन या सर्व आघाड्यांवर कंपनीने केलेली जोरदार कामगिरी विश्लेषकांना आश्वस्त करत आहे. एक्झॅक्टली. लाँग टर्म गुंतवणूकदारांसाठी ही एक आश्वासक बाब आहे. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? आजच्या या सविस्तर विश्लेषणाचा समारोप करताना आपण पाहिलं की युनायटेड स्पिरिट्सने कमी विक्री पण जास्त नफा या सूत्राचा वापर करून कशी दमदार कामगिरी केली आहे. हो. ही फक्त एका कंपनीच्या नफ्याची बातमी नाहीये, तर ग्राहकांच्या बदलणाऱ्या जीवनशैलीची आणि प्रीमियमकडे वळणाऱ्या पसंतीचीही नोंद आहे. नक्कीच. पण श्रोत्यांनो, आजच्या या डीप डाईव्हच्या शेवटी एका नवीन आणि थोड्या अस्वस्थ करणाऱ्या विचारासोबत आपण थांबूया. युनायटेड स्पिरिट्सची ही प्रीमियमायझेशन रणनीती पाहता एक मोठा प्रश्न निर्माण होतो.
जर प्रत्येक कंपनीने फक्त प्रीमियम म्हणजेच महागड्या ग्राहकांवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले तर मास मार्केट किंवा सामान्य ग्राहकांसाठी बनणाऱ्या उत्पादनांचं भविष्य काय असेल? इतर कोणते उद्योग सध्या याच सेल लेस अर्न मोर मार्गावर चालत असतील? आणि जर सगळ्यांनीच हा मार्ग निवडला तर सामान्य माणसाला परवडणाऱ्या वस्तू उरतील का? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. पुढील सखोल विश्लेषणापर्यंत असेच नवीन विषय आणि माहिती आपण शोधत राहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.